साहित्यानं समर्पयामि आवाहनं समर्पयामि आवाहनार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि पुरोषाय वेदं सर्वहेतो वयं श्री पाण्डुरङ्गाभ्यां नमः आसनार्थे तुलसीपत्राणि समर्पयामि एकावाहनस्य मातोजायां गुरुजा आत्मैश्वर्याभुकालिन्द्रपादस्यां तन्त्रे श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः पादयोः पाद्यं समर्पयामि श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि तस्मात् विराजोति पुरुषः पाण्डुरङ्गाभ्यां नमः केयाचनीयं समर्पयामि ओम यत्पुरुषेण हंसात्रिकाय पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। हरि वासुदेव हरि ओम यज्ञोजेन हव्यादेवाय नमः वसद्वास्यादि राजं देशमैत्मशरतरे श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि। अथापयामि पंचामृतस्नानं समर्पयामि। हरि ओम हरि ओम जय सतमे देवी तथा समरण्यं भवावाजसंगते कामधेनु समद्वतं देवचे पितृसुद्धिदं वयोधरामि देवेश स्नानार्थं पयस्नानं समर्पयामि पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकस्नानान्ते नकुलविचारादे गन्धपुष्पं समर्पयामि प्रार्थना नमस्कारं समर्पयामि उत्तरे निर्माल्य विसृज्येताभिषेकं कुर्यात् ओम विक्राम रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः तदे स्नानं समर्पयामि तदे स्नानान्ते सह शुद्धोदकस्नानं समर्पयामि नकुलविचारादे अभिषेक आपण विधान करत आहोत। विधान अंघोळ घालण्याचं महत्त्वाचं कार्य असं आहे, कारण असं आहे आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा ही सुरू झालेली आहे। विठुरायाची शासकीय महापूजा हा क्षण अनुभवण्यासाठी अगदी लाखो वारकरी लाखो भाविक हे आतुर झालेले असतात आणि तो क्षण आपण आता शरद
तुकाराम. ज्यांना पंढरपूरला जाता आलं नाही, विठुरायाचं दर्शन थेट आपल्या उघड्या डोळ्यांनी घेता आलं नाही, विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता आलं नाही, त्याच्या भक्तिरसात पंढरपुरात जाऊन तल्लीन होता आलं नाही, त्यांच्यासाठी म्हणून पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर हा एक क्षण आपण अनुभवतोय, ज्यामध्ये ते विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊ शकतात, त्याच्या भक्तिरसात तल्लीन होऊ शकतात, विठुरायाचे आशीर्वाद घेऊ शकतात. थेट दृश्य लाईव्ह प्रक्षेपण हे आपण पाहतोय पंढरपूरमधून, विठुरायाच्या मंदिरातून. शासकीय महापूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सध्या सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचा परिवार उपस्थित आहे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत, प्रतापराव जाधव उपस्थित आहेत, मंत्री तानाजी सावंत उपस्थित आहेत. खरं तर या राजकीय मंडळींची नावं जरी घेतली तरी आजच्या दिवशी पंढरपुरात जाणारा प्रत्येक जण हा विठुरायाचा भक्त म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, आणि तशीच काहीशी भावना, तसाच काहीसा भक्तिरस हा या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. विठुरायाचं रूप आपल्याला पाहायला मिळतंय. ही शासकीय महापूजा सध्या सुरू आहे. त्या शासकीय महापूजेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय थेट पंढरपूरमधून, विठुरायाच्या मंदिरातून, विठुरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण हे लाईव्ह दृश्य पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत, त्यांचे वडील उपस्थित आहेत, मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित आहेत, आणि श्रीकांत शिंदे यांचे चिरंजीव सुद्धा उपस्थित आहेत. म्हणजे 4 पिढ्या या एकत्र विठुरायाची महापूजा करण्यासाठी, शासकीय महापूजा पार पाडण्यासाठी म्हणून पंढरपूरमध्ये पोहोचलेले आहेत. ही महापूजा पाहणं म्हणजे खरं तर अविस्मरणीय क्षण, एक पर्वणी म्हणावी असा तो क्षण. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करण्याचा मान हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बाळू शंकर अहिरे आणि सौभाग्यवती आशाबाई बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळाला. आपण पाहतोय ही जी शासकीय महापूजा सुरू आहे, शासकीय महापूजा करण्याचा मान, मुख्यमंत्र्यांसोबत ही महापूजा करण्याचा मान हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळालेला आहे. विठुरायाचं हे देखणं रूप पाहणं म्हणजे खरं तर एक अविस्मरणीय क्षण म्हणावा असा तो क्षण, आणि तो क्षण आता आपण सगळेजण अनुभवतोय. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची मुख्यमंत्र्यांच्या समवेत पूजा करण्याचा मान हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे या दाम्पत्याला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा आणि नातू अशा 4 पिढ्या या एकत्र महापूजा करतात. खरं तर आजचा दिवस, आषाढीचा दिवस आणि पंढरी हे एक वेगळं नातं, म्हणजे सांगता येण्या पलीकडचं असं हे नातं. आणि आजच्या दिवशी लाखो वारकरी हे पंढरी नगरीत दाखल होत असतात. या आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी म्हणून, त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून, त्याच्या भक्तिरसात तल्लीन होण्यासाठी म्हणून लाखो वारकरी भाविक हे राज्यभरातून पंढरीत दाखल होत असतात. आणि हा तो एक क्षण आहे जो क्षण पाहण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो, प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो, प्रत्येक भाविक, प्रत्येक भक्त हा आसुसलेला असतो. आणि तोच क्षण आता आपण सगळे अनुभवतोय. विठुरायाचं देखणं रूप हे सध्या सजताना आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
त्यांचा परिवार आणि नाशिकमधील अहिरे परिवार, अहिरे दाम्पत्य यांना यांच्या हस्ते यंदा शासकीय महापूजा पार पडते। अहिरे दाम्पत्य हे खरं तर यंदाचे मानाचे वारकरी आणि म्हणून त्यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा पार पडताना आपण पाहतो। अतिशय सुंदर, अतिशय देखणं असं हे विठुरायाचं रूप आपण पाहतोय। वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, वेढा वेढा रे पंढरी। अतिशय सुंदर, अतिशय देखणं असं विठुरायाचं हे रूप, सजलेलं विठुरायाचं रूप आपण पाहतोय। शासकीय महापूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत त्यांचा परिवार आणि सोबतच नाशिकमधील मानाचे वारकरी अहिरे दाम्पत्य यांच्या हस्ते कासे पितांबर आवडे निरंतर तेच पंढरी, वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तीरी। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक अशी ही महापूजा पार पडते। वेढा वेढा मुख्यमंत्री, त्यांचे वडील, त्यांचा मुलगा म्हणजे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचे नातू श्रीकांत शिंदे यांचे सुपुत्र अशा 4 पिढ्या या विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालेल्या आपण पाहतोय। अहिरे दाम्पत्य, नाशिकमधील अहिरे दाम्पत्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेले आहेत, जे शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसोबत गाभाऱ्यात उपस्थित असलेले आपण पाहतोय। आशाबाई आणि बाळू अहिरे यांना यंदा पूजेचा मान मिळाला। याची देही याची डोळा एकदा तरी पहावा असा हा सोहळा, विठुरायाच्या पंढरीतील सोहळा, पंढरी नगरीतील सोहळा, पंढरपुरातील सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय, आपण सगळेजण पाहतोय। पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ही थेट दृश्य लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय पंढरपूरमधून विठुरायाच्या शासकीय महापूजेचं। विठुरायाला नैवेद्य दाखवण्यात आलेलं आहे। अतिशय मनोभावे नैवेद्याचं ताट हे विठुरायासमोर आलं होतं। विठुरायाला नैवेद्य दाखवण्यात आलेलं आहे। शासकीय महापूजा ही सध्या पार पडते पंढरपूरमध्ये। फळांचा नैवेद्य हा विठुरायासाठी आलेला आहे। तुका म्हणे काही न मागे आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे। आषाढी एकादशीच्या पर्वकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडते। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित आहेत। यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात विठुरायाची महापूजा
पांडुरंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असे हे देखणं रूप आपण पाहतोय. महापूजेसाठी मुख्यमंत्री हे आपल्या कुटुंबासोबत उपस्थित झालेले आहेत. सोबतच नाशिकचं अहिरे दाम्पत्य यांना यंदा महापूजेचा मान मिळालेला आहे. मानाचे वारकरी म्हणून ते सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी गाभाऱ्यात उपस्थित आहेत, ज्यावेळी विठुरायाची शासकीय महापूजा पार पडते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विरजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे. प्रत्येकाची होत असते. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. खरं तर विठुरायाच्या सुंदर आणि देखण्या मूर्तीचं वर्णन हे या ओळींमध्ये पाहायला मिळतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. तुळशीचे हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तेची रूप. विठुरायाचं हे जे रूप आहे, ज्यामध्ये तुळशीचे हार हे त्याच्या गळ्यात आहेत, पितांबर आहे आणि तेच रूप हे निरंतर आवडतंय, अशा प्रकारच्या या ओळी असं सांगणार आहे या ओळी. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुझं श्रीमुख पाहणं हेच सर्व सुख आहे, अशा सांगणाऱ्या या ओळी. खरं तर या ओळींमध्ये विठुराया सामावून गेलेला आहे. या ओळींमध्ये विठुरायाचं रूप सामावून गेलेलं आहे. विठुरायाविषयी असलेली भावना, विठुरायाविषयी असलेलं प्रेम, विठुरायाविषयी असलेली भक्ती हे सारं काही या ओळींमध्ये सामावून गेलेलं आहे. तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे.